आमचं कसं झालंय की वस्ती आहे आमची जरा मध्यंतर. रोड बी तिकडं 1 किलोमीटर आहे, इकडला बी रोड 1 किलोमीटर आहे आणि मध्यंतरच आमची शेती आहे. शेती असल्यामुळं आमच्याकडे चॅनेलवाले कोण आत्तापुत्र आलेच नाही. ते आत्तापुत्र आले नसल्यामुळं आम्ही थोडं जरा म्हणजे ह्यात आहे महाग, ह्या विषयावर आम्ही महागच आहे. तर नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कायमच जी काही दडलेलं गोधन आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या समोर एक जातीवंत असा देखणा पांढरा शुभ्र असा मोठ्या मापाचा वळू आहे. त्या वळूबद्दल आपण माहिती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आज. तर मालक नमस्ते. नमस्कार. कुठलं गाव आपलं? आपलं गाव बेगमपूर. बेगमपूर. हां. बर, कुठं आले हे गाव? ही भीमा नदीच्या काठी. भीमा नदीच्या काठी. हां. खुद्द बेगमपूर. खुद्द बेगमपूर. हां. बर बर बर. काय वय आहे बैलाचं आता? बैलाचं वय 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. काय घरचा आहे का विकत घेतलेला आहे? विकत घेतलेला आहे. विकत घेतलेला आहे. हां. कुठून घेतलं हो? हे तिथलं शेजारचं गावचं खोंड होतं. बर. सोपान वाघमोडे यांच्या गाईला झालेलं खोंड होतं. हां 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 त्यांनी हां. विकलं, पण आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणजे किती वय असताना विकलेलं? त्यांनी एक वर्ष सव्वा वर्ष असताना विकलेलं आहे. कुठे विकलेलं? सांगोलच्या बाजारात नेऊन विकलेलं आहे. हां सांगोलच्या बाजारात नेऊन विकलं. तिकडे ते कर्नाटकमध्ये गेलेलं आहे. हां कर्नाटकमधून पुन्हा तिकडे बरेच दिवस राहिलं. हां. पुन्हा आम्हाला ते कळालं. बर. आम्हाला कळालं तिथं एक आमचा जोडीदार आहे कुठं? आतनीमध्ये. बर. त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. माहिती मिळाली मग आम्ही तिथे गेलो. जाऊन बघितलं तर हे आपल्या शेजारच्या गावचं खोंड आहे म्हणलं. मग त्यांनी द्यायचं म्हणल्यावर मग ठीक आहे म्हणलं. मग बर बर. किती वय होतं घेताना? घेताना एक 3.5 वर्ष होतं. 3.5 वर्ष. हां. बर बर. हा नाद कधीपासून आहे, म्हणजे काय वळू संगोपन कधीपासून करताय तुम्ही? आता ही वळू संगोपन लई दिवसापासून करतोय. तरी कितवा वळ आहे तुमच्या दावणीचा? आता ही माझा 4था-5वा बैल आहे. बैल आहे. हां, 4था-5वा आहे. ह्याच्या आधी काय म्हणजे कुठे? ह्याच्या आधी आमच्या बंधुराजकडे होता. बर. हा, चेंबराच्या बनामध्ये एक बंधुराजकडे होता. चमराया बाना म्हणजे काय? चेंबराचं पण एक देवस्थान आहे. बर. हां. कुठं आहे ते? ते रोडच्या कडेलाच आहे. बर बर बर. चेंबराचं बन आहे. हम्म. तिथे त्यांचा पहिला बैल होता. मग बरं. त्यांचं बघून आम्हाला नाद लागला. आम्ही बी केला. पण ते आता तो सध्या हयात नाही. बर बर. तुमचं म्हणजे वळू आहेत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे? हा, माने म्हणलं का प्रत्येकाला माहिती आहे. बर बर बर. हां. तुमचं भावाकडे कसली बैल होती? भावाकडे 1 नंबर बैल होता. बर बर चॅम्पियन झालेला बैल होता. बर बर बर. हो. काय बैलाचं काय माहिती आहे कुठनं कसं काय कुठला होता काय? कोणत्या बैलाची? ते भावाकडे होता ती कुठला बैल होता काय? भावाकडच्या हां भावाकडल्या बैलाची त्या सुरेश पाटील, धुळखेडचा सुरेश पाटील हां. त्यांच्याकडून त्याने आणला. आणि त्याने जुनून मानेकडे घेतला. ती बैल होता. पलीकडे कोणाकडे घेतला हे मला माहिती. तरी कसला कुठल्या बैल होता काय म्हणजे? काजराळ खान. कारजाळ कारजाळ खान. हा कारजाळ खाणीतला. हा, कारजाळ खाण्याचा बैल होता. हम्म. चांगला कोशामध्ये 1 नंबरचा बैल होता. करचुली चॅम्पियन झाला. बर बर बर. तुम्ही जे सांगताय ती कधीच आहे? हे मी हे सांगतोय हे आता कमीत कमी 10-12 वर्षाखालची गोष्ट आहे. 10-12 वर्ष. हा, आता तुमचं बंधुराज हयात नाही आता, वारले. ती काय कशामुळे झालं काय ती जरा सांगा बरं आपल्याला. त्यांना ते बैलानं मारलं. बैलानं मारल्यामुळे ते त्यात गेले. कशामुळे काय झालं ते नेमकं? तर ते आजार झाला ना. बैलाची शिंग हे केलं लागल्यामुळे ते व्यवस्थित त्यावेळेस बघितलं नाही. त्यामुळे ते त्यात हे झालं. बैल कसा होता काय लय रगील होता? हा, बैल एक रगील होता. लय रगील बैल. रोज 7-8 गाया दररोजच्या त्या काळात चालू द्या. तुम्ही जे सांगताय ते म्हणजे तेव्हा 10-12 वर्षाखाली? 10-12 वर्षाखालची गोष्ट. कर्जाळ लाईनचा बैल होता. कारजाळ जायचं बैल. आता ही काय कुठल्या लाईनचं कसं काय? हा, हे बी कारजाळ जायचं. बरं. ह्याचा काय वडिलाची माहिती? ह्याच्या वडिलाची माहिती तेलगाव. त्याला गाव कुठलं? तेलगाव हे भीम तेलगाव. हां हां. त्या बैलाची ते तिरडीला हे गेलेला बैलाची. तेराबंडीला? तेराबंडीला. हा, तेराबंडीला दिलेल्या त्याचं वासरू हे. म्हणजे शंकर बिराजदार त्यांच्या दावणीच्या? हा, त्यांच्या नावे. हा, ती मोठ्या मापाचा एक बैल होता. हा, मोठ्या मापाचा बैल होता. त्या बैलाचा ही बैल. हा, किती वय असताना आणलेलं तुम्ही? ही 3.5 वर्ष. नाही नाही, वय किती जाती असताना आणलेलं काय? तुमच्यापाशी येऊन किती दिवस झाले? मायापेशी येऊन आता वर्ष झालं.
वर्ष झालं. वर्ष झालं. हा. बरं बरं बरं. काय गायाचं कसं काय प्रमाण इकडं? गायच चालू आहे की. बरं. होय. वासरं रोज पडली एक, काय? एक दोन चालू आहे की. वासरं? वासरी बी चांगली आहे, चांगल्या क्वालिटी पडलेली. होय. आता काय खुराक बिराक काय असते कसं काय आता? फरक आहे की आता. काय काय असते? मकाचा भरडा, पेन, हं, सोयाबीन, ज्वारीचं पीठ. हं. हा. बैल कसं आल्या गरम आहे का म्हणजे कसं काय म्हणजे फुल फुल गरम? फुल करंट बैल, गरम बैल आहे. हं, हं, हं. हा. आणि ही काय म्हणते ते सगळं व्यायाम बियाम काय ह्याला काय शिकवण? व्यायाम रोज असते 5 वाजता हं. एक 2 किलोमीटर. 2 किलोमीटर? 2 किलोमीटर चालवत न्यायचं आणि चालवत आणायचं, येताना पळवत आणायचं. हं, हं, हं. काय बघून घेतलेलं हो कसं काय? तिचा चेहरा चांगला, ठाकूरकी चांगली, शिंग चांगली, मोठ्या मापाचा, जातीवंत, पायाच्या नळ्या, नाकाची नळी, फाउंडेशन, ही एक नंबर. हं, हं, हं. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जी सांभाळत आणलेली ती पहिल्यापासून संभाळ. तुमच्या कर्जाळांची म्हणजे आवडच आहे तुमच्या? कारजाची आवड आहे. हं, हं, हं. किती गाय लावल्या आपल्यापाशी? आता पत्र एक 500-600 गाय झाली. 500-600. होय. वासरं काय वासरी चांगली पडली ती. कुठल्या भागातली कसं काय वासरं कुठे आहेत? आता बटांदा आहे ते, हं. आणि ब्रह्मपूरला आहे ते, बरं बरं मेरीला आहे ते. बरं. होय. बघायचं म्हटलं तरी बघून जाऊ शकता, मी काय अडचण काय नाही. हं, हं, हं. हा. माझ्या मग ते बाई आता फोटो बी आहेत ते. हं, हं. होय. शरीर बांधाबद्दल सांगा बरं जरा ह्याला कसं म्हणजे काय नेमकं कसं आहे शरीर बांधा ते काय? शरीर घट्ट अंगाचं शरीर बाई. हां, घट्ट अंगाचं शरीर, कातण पातळ, चौक गोल, हं, फूट बारीक. हं, हं. माप मोठा आहे? हां, मोठ्या मापाचा. मोठे माप. हां. काय? बिगर कांबळीचा. हां. करंट फुल. करंट फुल. हं, हं, हं. हो. काय मागतील का कसं काय लोक? मागते ते. हं. होय. पण अजून काय एवढे हे नाही. बरं बरं बरं. हां. काय नेमकं म्हणजे कसं काय देणार आहे तुम्ही कसं काय करणार आहे काय म्हणजे आलं- आता गायांचं प्रमाण भरपूर आहे तुम्ही म्हणताय, गायाचं प्रमाण. वासरं चांगली पडली ती, शेतकऱ्याचा व्यवहार व्हायला लागले ते. होय. हां हां हां. आलं तर द्यायचं, म्हणजे आलं तर आलं तर द्यायचं, नाही आलं तर काय नाही. बरं. हा, त्याचं म्हणजे यावं असं म्हणजे हे करू नाही. हं, हं, हं. हं. काय वासरू एखादं पाण्यात याचं कुठं तुम्हाला आवडलेलं? आहे बरं. आहे ते, एक नंबर वाचला. हं, हं, हं. माझ्या मोबाईलमध्ये आहे ते, मी फोटो काढून आहे तरी तुम्हाला धावतो. हं, हं, हं. एक नंबर वाचला. बरं बरं. आधीची बैलं म्हणजे कशी होती तुमच्या धावणीची काय जरा जरा जुनी आठवणी सांगा आम्हाला. आधी बैल बी चांगलीच होती. हां होय. हां हां हां. आधी बैल बी चांगली होती, बरं. चांगल्या क्वालिटी होती. हां हां. एक काढली. तुम्हाला कुठल्या म्हणजे तिकोंडी लाईन कशी वाटते? तिकुंड लाईन बी चांगली आहे, हां. फाउंडेशन मजबूत आहे. हं. तिकुंड लाईनचं. बरं. आणि सिद्धापूर लाईनचं? सिद्धापूर लाईनचं अंग चांगलं. बरं. हां. मग तुम्हाला काय वाटते म्हणजे कसं आहे ही जी लाईन किंवा ही जी बैलांची वासरं आहेत ती कसं कशी प्रकारची आहेत किंवा काय तुम्हाला कोणत्या गोष्टीत जास्त आवड आहे? आता कसं आहे, हे नैसर्गिक देव आहे त्यांची. देवानं जे घडवलंय ते हे आहे. हं, हं. हां. मग त्याला गाय बी जातीवंत चांगली लागते, बैल बी चांगला लागतो. त्यात ते समजा हे असेल तर ते मग हे होतं, नाहीतर बैल चांगला राहायचा आणि गाय साधी राहायचे, आणि माझ्या गायला असं असणार म्हणून ते बी काय नाही बरोबर. हं, हं, हं. समजा गाय बी चांगली पाहिजे, बैल बी चांगला असल्यावर मग ती वासर चांगलीच पडते ती. हं, हं, हं. आता आपल्या दावणीला किती गाय आहेत काय? आपल्या दावणीला 2 गाय आहेत. 2 गाय? 2 गाय आहेत. का आपल्या दावणीच्या घरच्या आहेत का म्हणजे काय विकत घेतलेल्या कसं एक काय? विकत घेतली हं. आणि एक घरची. घरची? हां. काय गाब आहे कसं काय काय? गाभ आहे त्या. घ्या. बैलावर गाभ आहे त्या. बरं बरं बरं. हो. आपल्या दावणीला म्हणजे 2 गाय आहेत म्हणला काय? 2 गाय आहेत. 2 गाय.
2 आहे त्या. बरं बरं. अजून काय सांगाल म्हणजे काय खिलार गाय गायनं किती दूध दिलं पाहिजे जरा सांगावं आम्हाला. गाय खिलार गायनं. खिलार गाय एक 2.5-3 लिटर देते. बरं. हां, आता बाकी कोण बरेच काय 4 म्हणते, कोण 5 म्हणते, त्याचं काय हे नाही. पण जे खरं आहे ते 2.5-3, 4 मध्ये चालते खिलार गाय. वासरू पिऊन वासरू पिऊन 2.5-3 देते त्या. तुमच्याला गायांना किती दूध आहे? आमच्या गायांना दूध आमच्या गायीला एक 1.5-2 1.5-2. हां, 1.5-2. आमचं कसं झालंय की वस्ती आहे आमची जरा मध्यंतर. रोड बी तिकडं 1 किलोमीटर आहे, इकडला बी रोड 1 किलोमीटर आहे, आणि मध्यंतरच आमची शेती आहे. शेती असल्यामुळं आमच्याकडे चॅनेलवाले कोण आत्तापुत्र आलेच नाही. ते आत्तापुत्र आले नसल्यामुळं आम्ही थोडं जरा म्हणजे ह्याचं आहे महाग, ह्या विषयावर आम्ही महागच आहे. बरं बरं बरं. म्हणजे चॅनल कोण म्हणजे आलं नाही किंवा काय म्हणजे माहिती नाही बैल, माहिती नाही. सोशल मीडिया कुठं बाहेर नाही. नाही, सोशल मीडियावर बैल काहीच केला नव्हता. बरं बरं बरं. मग त्यामुळे जरा पण जुनी लोक आहेत तुम्ही म्हणला की जुनी येतात. लोक आहे ते, जुन्या लोकांना माहिती आहे. मान्याचा बैल आहे हे त्यांना प्रत्येकाला म्हणजे माहिती आहे. आता नवीन वाल्याला कोणाला माहिती आहे, नाव कोणाला माहिती नाही. पण जुने लोक आहेत ते गाई माझा आली का जावा माने इकडे म्हणते ते. आता जर आम्हाला तुमच्याकडे जर यायचं असेल, हां, आता तुमची वस्ती इतकी आतमध्ये आहे की कमीत कमी जवळजवळ 1-2 किलोमीटर आतमध्ये आहे. आता जरा गाडी जरा लांब लावूनच चालत यावं लागते थोडं. हां, पाऊस पडल्यावर आमच्याकडे जरा अडचण आहे. आणि कसं कुठे यायचं तुमच्याकडे यायचं असेल, कसं यायचं जरा सांगा. आमच्याकडे आता गाय कोणीतल्या भागातून येते आहे, त्याच्यावर त्यांना सांगणं काम आहे. बरं. म्हणजे कसं आता बटनवरनं यायचं म्हणलं तर हवेनं टोळनाक्यावरनं रिटर्न यायचं माघारी. टोल नाका जवळ आहे काय? हां, टोळनाका. हां, बरं. इसगावच्या अलीकडे टोळनाका आहे. हां. कधी काय इसगाव टोल नाका म्हणलं काय जवळ आहे काय? हां, इसगाव टोळनाका जवळ आहे. हां इसगाव टोळनाका जवळ आहे, तिथल्यामुळे तिथनं ते आम्ही हां यायला सांगतो. हां हां किंवा इकडं आरबोळीकडनं जर यायचं म्हणलं हां. तरी बी एनपी रोडने यावं लागतं. या तिकडं पण हे झालं तर इसगावचे आले म्हणलं आहेत ना, तिकडे यावं लागतं. या कुठनं म्हणला? मधून एक रस्ता आहे असा, बरं. बंदी नवाच्या कडे असा एक रस्ता आहे. त्या रस्त्याने नीट आपल्या इकडे येते इसगाव मधून. आणि इथं माचनूर ब्रह्मपुरी असं म्हणलं एनके बेगमपूर रोडनं यावं लागतं. या बरं बरं बरं. तरी काय कुठल्या भागात येते त्या गाई? आता हे इथले बटाण, उचिटाण, माचनूर, ब्रह्मपुरी, बरं बरं. आरबळी. म्हणजे ही स्थानिक गाव आहेत का तुमचे? हां हां, त्यांना माहितीच आहे ना. हां. इसगाव तर माहेर घर असले. बरं. आता तुमच्याकडे यायचं असेल तर अजून जरा पत्ता सांगा बरं व्यवस्थित सांगा. आमच्याकडे यायचं म्हणलं तर बेगमपुरात आल्या बेगमपुरात आले. एनके बेगमपूर रोड. बर. हां, एनके बेगमपूर रोडवरून आले कॅनल फाटा माने वस्ती म्हणलं कोण बी सांगते. तरी एक हायवे पासून किती लांब आहे? हायवे पासून एक 1.5 किलोमीटर आहे, आणि इकडे 1 किलोमीटर आहे. तुमचं वस्ती आतमध्ये आहे जरा म्हणजे? वस्ती आतमध्ये आपली. वस्ती आतमध्ये असल्यामुळं थोडं जरा हे आहे. तर तरी बी ज्याला माहित आहे ते फोन करून येते, सांगते ते, येते ते, या लावले म्हणते ते, कुठे जाऊ नका म्हणते ते. तरी किती लावता गाई दिवसाला? दिवसाला 1-2 होते. किती लावायला पाहिजे हो बैलांना गाई? 1-2च. आता लोक म्हणजे 5-4-3 लावते ते, पण ती कसं एखादी होण्या माघारी येतेच. आपली असू द्या, दुसरी असू द्या, कोणाही असू द्या, ती 2 योग्य आहे. योग्य? 2 योग्य आहे तुमच्या मनानं? हां, आपल्या मनानं. मग बाकी आता कोण आल्यावर महागारी पाठवत नाही ते लावत त्यांच्या समाधानासाठी. पण महागारी येते. या महागारीवर पुन्हा मग बैलवारी बदनामी आहे, असे होऊ शकतं. या त्यापेक्षा 1-2 लावायच्या, व्यवस्थित हे होतं. या रात्री बी त्यांचा बी हेल्पट होत नाही.
म्हणजे कसं आहे, काय वासरू कोणत्या का विकलं तुम्ही म्हणताय, काय व्यवहार झाला तर नाही तर दावणीला ठेवणार आहे म्हणून सांगितले. हा तर कसं आहे, हे शर्यतीला बी चालतो. अजून ते आता हे निघाले बावधन बगाडच्या ह्याला बी चालतो तिकडल्या. आणि तुकाराम महाराजा पालखी ह्याला बी चालतोय. म्हणजे माप मोठं असल्यामुळे माप मोठा असल्यामुळे त्या इकडं चालतोय. हा, मोठ्या मापाचा बैल आहे पोरा. काय मागितलं तर कसं काय करणार आहे तुम्ही? कोण काय व्हिडिओच्या माध्यमातून जर एखाद्याने विचारलं हा. तर काय नेमकं तुमचं काय असणार आहे नियोजन? आलं तर ते द्यायचं, नाही आलं तर काय नाही. म्हणजे दावणीलाच ठेवायचं म्हणताय. दावणीला ठेवायचं. हा. हा. चालते, धन्यवाद. हां, नाव गाव आणि पूर्ण तुमच्याकडे जर याच असेल गाई घेऊन तर कशी याचं ती सांगा जरा. माझं नाव हनुमंत बलभीम माने, हं, राहणार बेगमपूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं. येणारा मार्ग म्हणलं तरी एन के बेगमपूर रोड. त्या रोडनी कॅनल फाट्यावरनं 1 किलोमीटर आत यायचं. मधभागी वस्ती आहे. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9561 040407. चालते, धन्यवाद. धन्यवाद. काय बैलाचं नाव काय? बैलाचं नाव सोन्या. 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 सोन्या नाव. तर धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल.